सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी. लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोकविकासाची. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धर्मवीर 2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल 1,92 लाखाचा गल्ला कमविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चित असलेला धर्मवीर 2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल 1,92 लाखांचा गल्ला कमावला असून 2024 या वर्षात पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. पहिल्या 4 दिवसात 9,27 लाखांची दमदार कमाई या चित्रपटाने केली आहे. 1500 पेक्षाही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे. चित्रपटाचा टीझर ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद, श्रवणीय संगीत यामुळे तर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली होती. रसिकांच्या मनात चित्रपटात नक्की काय दाखवणार याची उत्सुकता होती आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. महिला वर्गांचा वाढता प्रतिसाद मिळत असून कुटुंबांसोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याने चित्र दिसत आहे. केवळ मुंबई, ठाणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये नक्कीच वाढ होईल यात शंका नाही. धर्मवीर 2 या चित्रपटाची अजून एक विशेष बाब म्हणजे शिंदे साहेबांची अगदी हुबेहूब भूमिका अभिनेता क्षितिश दाते यांनी साकारली असून सिनेमाच्या शेवटच्या उत्कंठावर्धक काही मिनिटांमध्ये खऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनयाची झलक रसिकांना पाहायला मिळत असून पडद्यावर मुख्यमंत्री साहेबांची एंट्री होताच रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. केवळ वन टेकमध्ये साहेबांनी तो सीन झाला असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी आवर्जून नमूद केले. मराठीमध्ये काय मानलं जातं माहिती का? फॅमिली घरगुती कॉमेडी पिक्चर करा चालतात. आम्ही कधी गुन्हेगारीला हात घातला, कधी पॉलिटिकल याला हात घातला, हंबीरराव चौधरी ऐतिहासिक याला हात घातला. कसं असतं, उड्या वेगवेगळ्या घेतल्या पाहिजेत. कारण मराठी माणूस आणि मराठी सिनेमा हे हातात हात घालून चालतात. आपल्या सिनेमात वैविध्य दिसलंच पाहिजे. ते वेगवेगळ्या पद्धतीनं, मला तर कुठली राजकीय विचारसरणी नाही, काही नाही. त्यामुळं आम्ही चित्रपट केलेला. आता प्रसादजींनी दिघे साहेबांचा रोल केलाय. हे केदार सोमन हे केवढे मोठा ऍडव्होकेट आहे. ह्याचे वडील पण संभाजीनगरमध्ये दामोदर सोमन ऍडव्होकेट हे खूप प्रसिद्ध आहेत. तर कसं असतं माहितीये का, प्रत्येक जण वेगळा. दया तो कुठल्या याचं काम करतो, कुठलं नाही. मंगेश काय करतो. आता रमेश तरी त्यातल्या त्यात मनसेचा तो चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा. त्याला एक विचारसरणी आहे, तो एक बांधील आहे. आम्ही तर नाही येत ना कुठल्या याला. आम्ही सिनेमा बनवला म्हणून त्याचा डिस्क्लेमर नीट वाचा. डिस्क्लेमर पहिल्यांदा असा लिहिला गेला, मी शिंदे साहेबांना बोललो, साहेब चित्रपट करतोय, तुम्ही सगळ्या घटना सांगितल्या, मी फक्त त्या बांधतोय आणि माझ्या एक प्रवीण तरडे पॅटर्न जो आहे स्क्रीन प्लेचा नॉन लिनियर, त्याच्यात मी बांधतोय. पण मला डिस्क्लेमर मध्ये तुमच्या कुणाच्या तरी नावाचा उल्लेख द्या की या सगळ्याला आम्ही जबाबदार आहे, यातल्या सत्य असत्याला आम्ही जबाबदार आहोत. तसं डिस्क्लेमर मध्ये नाव आहे पक्षाच्या प्रमुखाचं, कुणाचं, रवी फाटक सरांचं नाव आहे. या सगळ्याला, या घटनांना आम्ही आहोत. कारण म्हटलं घटना तुम्ही सांगितल्या, मी त्या 5 जणांकडनं चेक केले आहे. समोरच्याचं जर नाव घ्यायचंय तर मग तुम्ही मला सांगा, त्या माणसाशी मी बोलणार. त्यांना कुणी तयार झालं, मग आम्ही समोरचं नाव नाही घेतलं, कुणाचंच नाव नाही घेतलं. नो, जर नाव घ्यायचं असेल तर मग मी समोरच्या माणसाला पण जाऊन बोलणार. त्यामुळं कुणी तसं दुखावलं जायचं कारण नाही, कुणाचाही उल्लेख नाही. पहिला आणि दुसरा दोन्ही भाग आले.